आजपर्यंतचा 76 वर्षाच्या निवडणुकीचा जर विचार केला गेला तर अनफॉर्च्युनेटली आजही 76 वर्षात फक्त रस्ते, वीज, पाणी ह्याच्यावरच निवडणूक लढवली गेली आणि असा कुठलाही विषय हा कॉन्क्रीटपणे पूर्णतः संपवला गेला नाही। आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था, माझी स्वतःची अर्थशास्त्रात PhD असल्याने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी अर्थशास्त्रावर थोडं जास्त बोलतो। 2047ला जर देशाला विकसित राष्ट्र करायचं असेल तर काय, आता आपण एक सगळ्यात पहिले हे जाणून घेतलं पाहिजे की मागच्या 75 वर्षात देश विकसित राष्ट्र का होऊ शकला नाही, ह्याची सगळ्यात पहिले कुंवत बाजू आपली काय ती बघायला पाहिजे। सर्वप्रथम आपल्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये 12.5% गरीब जनता आहे, 5% श्रीमंत जनता आहे आणि जवळपास 82% जनता ही मध्यमवर्गीय आहे। आणि अनफॉर्च्युनेटली आजपर्यंत कुठल्याही राजकारण्याचं लक्ष हे मध्यमवर्गीय जनतेकडे गेलेलं नाही। जर तुम्ही सरकारच्या कुठल्याही पॉलिसीज बघितल्या तर ह्या फक्त एक तर मोठ्या उद्योगपतींसाठी असतात अथवा गरिबांसाठी असतात, परंतु मध्यमवर्गीयांचं उत्पन्न वाढीसाठी कुठल्याही प्रकारचा चांगल्या पॉलिसीज किंवा त्यांच्या अडचणींसाठी कुठल्याही प्रकारचे पॅकेजेस हे सरकारने आजपर्यंत दिलेले नाहीत। मी मागच्या काही वर्षापासून मध्यमवर्गीयांसाठी काम करतोय। मध्यमवर्गीय म्हणजे काय, तर माझं एकच साधं मत आहे की ज्याला स्वाभिमानाचा कणा आहे। आज आपण 82% म्हणजे मी प्रामाणिकपणे तुम्ही पण कबूल कराल की आपण सगळे एक मध्यमवर्गीय घरातून आहोत। आज आपल्या घरामध्ये असलेल्या अडचणी ह्या आपण स्वतः आहे त्या परिस्थितीत जगण्यावर भर देतो, परंतु तोंड उघडून आपण जगासमोर सांगत नाही, कारण आपल्या मागे असलेला स्वाभिमानाचा कणा। मध्यमवर्गीयांचा हा स्वाभिमानाचा कणा बघून मध्यमवर्गीय विकास मंच अनेक वर्षापासून वही वाटप असेल, धान्याचे किट वाटप असेल हे करत असतो। त्याचा कुठलाही फोटो काढत नाही। त्याच्या मागचं माझं कारण हेच होतं की मला कुठल्याही मध्यमवर्गीयाचा स्वाभिमान दुखवायचा नाही। राजकारण करण्यासाठी अनेक लोक वाटीभर करून ताटभर दाखवतात, म्हणजे एक वही वाटली का 100 फोटो काढतात। माझ्याकडे दरवर्षी मी ज्या वह्या विकत घेतो त्याचे GSTचे बिल आहेत। मी दरवर्षी 11,000 डझन वह्या विकत घेतो आणि त्या डिस्ट्रीब्यूट करतो, पण माझा एकही वही वाटपाचा फोटो नाही। आम्ही माझ्या मध्यमवर्गीय बांधवांच्या मुलांना हेच सांगतो की तुम्ही ह्या वह्या वापरा, शिका, मोठे व्हा आणि कालांतराने अशाच वह्या वाटप करा। माझी इच्छा एवढीच आहे की माझा मध्यमवर्गीय बांधव हा गर्भश्रीमंत झाला पाहिजे। ह्यासाठी मी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतोय। मागील अनेक दिवसापासून मध्यमवर्गीयांसाठी आवाज उठवत मी जवळपास मागच्या 89 दिवसापासून सलग मध्यमवर्गीय जागृतीचे व्हिडिओज माझे यूट्यूबला टाकतोय। त्यालाही चांगला रिस्पॉन्स आहे। जवळपास 25,000पेक्षा जास्तचे व्ह्यूज त्या मध्यमवर्गीय व्हिडिओजला आहेत। त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयांच्या मनातले प्रश्न आपण मांडत होतो आणि त्याच्यातूनच ही संकल्पना पुढे आली की मध्यमवर्गीयांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि विद्येच्या माहेरघरामध्ये उच्च शिक्षित उमेदवार का असू नये, म्हणून मी स्वतः पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहे। मध्यमवर्गीयांच्या प्रश्नामध्ये एक प्रामुख्याचा प्रश्न मला इथं सांगायचा वाटतो, कारण की जे राजकारणी आजपर्यंत ह्या प्रश्नाचा विचारही करत नाही। लक्षात घ्या, एखादा गुन्हेगार जर एखाद्या गुन्ह्याची शिक्षा भोगून बाहेर आला तर समाज त्याला ॲक्सेप्ट करतो, त्याला खुनी, बलात्कारी असं संबोधत नाही, कारण की त्यांनी त्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आलेला आहे। पण माझ्या मध्यमवर्गीय बांधवाकडनं विलफुली नाही पण चुकून जरी एखादा EMI लोनचे EMI काही बाउन्स झाले तर त्याचा जो सिबिल खराब केला जातो तो आयुष्यभर त्याच्या मागे लावला जातो। अहो, तो सिबिल खराब करण्याच्या पूर्वी किंवा त्याच्या मागे सिबिलचा स्कोअर कमी करत असताना त्याचं डिफॉल्ट कुठल्या सर्कमस्टन्सेसवर झालं आहे ह्याचा तर विचार करा। मी स्वतःही 38 सहकारी बँका, 400 पतसंस्था, 2 खाजगी बँकांना सल्लागार आहे। बँकांचे लोन बुडवा किंवा बुडवावे हे माझं कदापि मत नाही, परंतु सिबिल
ज्या पद्धतीमध्ये एखाद्या मध्यमवर्गीयाचा खराब केला जातो आणि नंतर कालांतराने त्याला कर्ज दिलं जात नाही, हे अतिशय घातकपणे मध्यमवर्गीयांसाठी पुढे येतोय। ह्यासारखे अनेक मुद्दे आहेत। सिबिलसाठी अथॉरिटी सरकारने आजपर्यंत का उभी केली नाही? माझा एक मुद्दा आहे, सिबिलसाठी अथॉरिटी उभी करायला काहीच प्रॉब्लेम नाही। मी स्वतः विमा प्रतिनिधी आहे। आज विमा क्षेत्रामध्ये 18% GST चार्ज केला जातो। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर 5% GST चार्ज केला जातो। सरकार एका बाजूला म्हणते विमा घेणं काळाची गरज आहे। सरकारने आधी हे स्पष्ट करावं की विमा नेसेसिटी आहे का लक्झरी आहे? जर विमा लक्झरी आहे तर 18% टॅक्स ओके, पण नेसेसिटी असताना त्याला 18% पॅकेटमध्ये का टाकलं गेलं? आज पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 26,000 विमा एजंट प्रतिनिधी कामगार राहतात। त्यांना जर तुम्ही स्पष्टपणे विचारलं तर त्यांची हालत अतिशय खराब आहे। लक्षात घ्या, विमा प्रतिनिधी हा देखील देश सेवा करणारा, ज्या पद्धतीमध्ये मिलिटरी, पोलीस, स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच काम करणारा एक व्यावसायिक आहे। आज डॉक्टरला एक रिस्पेक्ट दिला जातो, CAला रिस्पेक्ट दिला जातो, पण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटला रिस्पेक्ट दिला जात नाही। कारण काय? तर ह्या पूर्ण सिस्टीममध्ये मध्यमवर्गीयालाच कुठे जागा नाही, त्यामुळे ह्या बाकीच्या लोकांना जागा मिळत नाही। ह्या सगळ्यांचा अभ्यास करून राजकारणामध्ये काहीतरी नवीन करण्याच्या दृष्टिकोनातून एक मध्यमवर्गीय उच्च शिक्षित उमेदवार या नात्याने मी माझी उमेदवारी अपक्ष म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही फाईल करणार आहोत। संपूर्ण माझ्या उमेदवारीबद्दल मला सांगावंसं वाटेल की आम्ही काही तत्वांवर हे राजकारण किंवा ही निवडणूक लढवणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा, आम्ही खर्च करणार नाही आहोत ना आम्ही जनतेकडनं पैसा घेणार आहोत। जरा मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे, त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो, मलाही माहिती आहे की मी जर खर्चच करणार नाही तर रिटर्न्स काढण्याचा संबंधच नाही। कारण की आज ज्या पद्धतीत करोडोंचा खेळ चालतो, मला नाही करायचा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, निवडणुकींना करोडोंचा पैसा लागतो हे सांगत असताना फक्त मध्यमवर्गीय बांधवांची दिशाभूल करावी एवढंच इस्टॅब्लिश राजकारण्यांनी केलं आहे। मला कुणावरही आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये रस नाही आणि मी माझ्या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान आणि आत्तापर्यंत कधीही कुणावरही आरोप प्रत्यारोप केले नाही आणि करणार नाही। मात्र एक गोष्ट इथं ठामपणे सांगेल, निवडणुकीला पैसा प्रचंड लागतो, याच्या हे का उठवलं गेलं तर मध्यमवर्गीय माणसाने राजकारणापासून दूर राहावं म्हणून। आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एका मोठ्या पार्टीला फोडून सत्तांतर करून एका व्यक्तीला CM केलं गेलं। ते जे 40 आमदार फोडले गेले त्यावेळेस सर्रासपणे आरोप केले जातात की त्यांनी 50 खोके घेतले। 50 खोके, 50 कोटी रुपये जर त्या व्यक्तींनी घेतले असतील, 40 आमदार, माझ्या एका व्हिडिओमध्ये यूट्यूबवर मी अपलोड केलं आहे, ज्यावेळेस हे सत्तांतर घडलं त्यावेळेस 2000 रुपयाच्या नोटा अस्तित्वात होत्या। एका आमदाराला 50 कोटी जर द्यायचे असतील तर किती 2000च्या नोटा लागतील आणि 40 आमदार विकत घ्यायला किती 2000च्या नोटा लागतील? आणि तेवढ्या 2000च्या नोटा जिथं स्टोअर केल्या होत्या तिथं तुमचं काय म्हणणं होतं की आपला IB सेल, इंटेलिजन्स, रॉ एवढं फालतू आहे की त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं की एवढे पैसे तिथं ठेवले गेले। 40 विधानसभा मतदारसंघामध्ये 50-50 कोटी ट्रान्सपोर्ट केले गेले। हे सगळं फेक असतो, लक्षात घ्या। त्यांनी पैसे घेतले नाही असंही माझं म्हणणं नाही, त्यांचे ट्रान्झॅक्शन काय असतील ते त्यांना लख लाभो। माझं एकच मत आहे, मध्यमवर्गीयांनी राजकारणापासून दूर जावं, याच्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतले जातात की आपण स्वतःच आधी म्हणावं की राजकारण हे आपला कप ऑफ टी नाही आहे, कारण की तिथं 50-25 कोटी, 100 कोटी रुपये लागतात, 500 कोटी लागतात। प्रॅक्टिकली विचारात घ्या की एवढा पैसा खरोखर लागतो का?
माझा एक मुद्दा होता की पुण्याला उच्च शिक्षित खासदाराची 2024ला गरज काय? जर आपण म्हणतोय की 2047 पूर्वी भारत हा विकसित राष्ट्र होणार आहे, तर अनेक अशा कंपन्या ह्या वेगवेगळ्या ठिकाणी इस्टॅब्लिश व्हायला येतील. ह्या कंपन्या इस्टॅब्लिश होण्यासाठी येत असताना ज्यावेळेस ते प्रपोजल रेज करतात, त्यावेळेस ते बघतात की तिकडचा मेंबर ऑफ पार्लमेंट कोण आहे, जो मला अनेक परमिशन्स काढून द्यायला इझिली कसा अवेलेबल होऊ शकेल आणि त्याला माझ्या बिझनेसचा सेन्स किती असेल, इकॉनॉमिकली पण आणि जॉग्राफिकली पण. जर तिकडे खासदार हा उच्च शिक्षित असेल तर अशा ठिकाणी चांगल्या कंपन्या येतात, चांगले प्रकल्प पुण्यामध्ये येऊ शकतील. त्यासाठी सुद्धा पुण्याला उच्च शिक्षित खासदाराची गरज आहे. माझा पुढचा मुद्दा होता, आजपर्यंत पुण्याचं मागच्या 4 लोकसभा मतदानाचं जर गणित बघितलं तर 2004ला जवळपास 40%, 9ला 41%, 13ला 51% आणि परत 49% 19ला. जवळपास पुणे लोकसभा मतदारसंघ जर 22 लाख लोकांचा आहे असं आपण जर धरला तर सरासरी 50% लोक वोटिंग करतात आणि 11 लाखाचं मतदान होतो असं आपण धरूया. आजपर्यंत सरकारने हा विचार का नाही केला? हे बघा, निवडणूक आयोग त्यांच्या परीने हा विचार करत असतो की आपण मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय काय करायचं असतं आणि त्याच्यावर त्या अनेक उपाययोजना करतात. परंतु त्या उपाययोजना फक्त त्या 4-5% लोकांना हात घालण्यापुरता होतात. उरलेले जे 45% लोक मतदानाला येत नाही. बघा, आजारी आहे म्हणून मतदानाला आला नाही, ओके. विस्थापित आहे किंवा लोकेशन चेंज केलेलं आहे म्हणून आला नाही तरी ओके. पण मी पुण्यात आहे पण मला मतदानाला जायचं नाही, ही व्यक्ती कोण आहे माहिती आहे? तर ही तुमच्या माझ्यासारखी मध्यमवर्गीय. कारण मध्यमवर्गीय लोकांचं मत आहे, एक, माझ्या एकट्याच्या मताने काय होणार आहे. 2, मी ज्याला नेता मानतोय तो एक तर माझ्यापेक्षा जास्त शिकलेला असावा, माझ्यापेक्षा हुशार असेल तरच मी त्याला नेता मानेल, अथवा मी घरात बसून राहील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या राजकारणाचा मला कंटाळा आला आहे. कुणालाही निवडून दिलं तरी तो काय करायचं ते करतो. ह्या 3 मुद्द्यांवर माझं एकच उत्तर आहे, जर आज आपण पुण्यामध्ये आलेला ऑप्शन सिलेक्ट केला, हाय एज्युकेटेड, राजकारणाशी फेस नसलेला, राजकारणाचा फेस नसलेला फ्रेश चेहरा आणि ह्या 82% मध्यमवर्गीयांसाठी लढणारा. कारण की आजपर्यंत 76 वर्षात संपूर्ण भारतात कोणीही मध्यमवर्गीयांचा आवाज म्हणून समोर आलेला नाही, मध्यमवर्गीयांसाठी चर्चा करताना कोणी दिसलेला नाही आहे. त्यासाठी ह्या विकासांच्या मुद्द्यावर लढणारा खासदार आपल्याला अपेक्षित आहे. नक्कीच मी स्वतः आधी सांगितलं 2 वेळा की माझी इकॉनॉमिक्समध्ये PhD आहे. आता एवढ्या मोठ्या घोषणेसाठी मी इथं येऊन बसलो तर मी ब्लँकली आलो नाही. मला अंदाज आहे की मी खूप सत्सद बुद्धीने शांत डोक्याने विचार करून तुमच्या सगळ्यांच्या समोरून बसलो आहे की मी लोकसभा लढवण्याचा विचार करतो आहे. कारण की पालिकेची निवडणूक असेल तर ओके होतं की कोणी उभं राहिला, 4 सोसायटीचा बॅकअप घेतला आणि उभं राहून निवडणूक लढवता येईल. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान 4 लाखाचं मताधिक्य मिळवावं लागेल आणि ते मिळेल कसं ह्याचाही हिशोब असणं आणि ह्याचंही कॅल्क्युलेशन आपल्याकडे असणं जास्त गरजेचं आहे. सर्वप्रथम मी माझ्या 2 फर्म सिद्धी असोसिएट्स आणि रिद्धीज लेडी विंग, सिद्धी असोसिएट्सचे जवळपास 29,000पेक्षा जास्तचे कस्टमर, रिद्धी लेडी विंगचे 7,500पेक्षा जास्तचे कस्टमर. परंतु ह्याच्यातले फक्त पुणे लोकसभा मतदारसंघात येणारे दोघांचे मिळून जवळपास 29,000 परिवारांमध्ये माझा डायरेक्ट कनेक्ट आहे. तर ते 29,000 गुणिले 4 जर केले तर जवळपास 1,16,000 मतदार हे माझे स्वतःचे आहेत.
मी मगाशी तुम्हाला सांगितलं मध्यमवर्गीय विकास मंचच्या मार्फत आपण जे वयांचं वाटप करतो, धान्य किट वाटतो, औषधं वाटतो, BBS फाउंडेशनच्या थ्रू काही महिलांच्या मेमोग्राफीज केल्या आहेत. या सगळ्या कार्य केलेले 7,500पेक्षा जास्तचे परिवार पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. ते मी स्वतः 38 सहकारी बँका, 400 पतसंस्था यांना मी कन्सल्टंट म्हणून काम करतो. तिकडे असलेले माझे वैयक्तिक संबंध. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मगासपासून मी 2-3दा बोलताना बोललो, पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 26,000 व्यक्ती या विमा क्षेत्र, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी ह्याच्याशी निगडीत क्षेत्रांमध्ये काम करतात. मी संपूर्ण भारतातला पहिला पूर्णवेळ विमा प्रतिनिधी आहे जो बिना राजकीय बॅकग्राऊंडचा लोकसभेत जाऊन विमा प्रतिनिधींचे प्रश्न मांडण्यासाठी सज्ज होतोय. ज्यावेळेस जसं आपण नॉर्मली बोलतो ना की एका रिक्षाचा ॲक्सिडेंट झाल्यावर दुसरा रिक्षावाला सर्वप्रथम थांबतो, त्याच पद्धतीमध्ये आज विमा क्षेत्रामध्ये पहिला असा कोणी जर लोकसभेत जाण्याची तयारी करतोय तर त्याला सर्व विमा प्रतिनिधी साथ देण्यासाठी तयार होत आहेत. आम्ही फक्त एक कॉल दिला होता मागच्या महिन्यामध्ये माझ्या 26,000 विमा प्रतिनिधींना, कर्मचाऱ्यांना, की आपण सर्व लोक मिळून किमान 15 लोकांना मिलिंद संपगावकरचे प्रोफाईल पाठवाल का आणि फक्त 15 मतदान आणून देणार का. उत्तर असे आलेत, सर 15 काय 25,000, 15 काय 150 मतं पडेपर्यंत मी शांत बसणार नाही. 25,000 लोकांना प्रोफाईल पाठवले. यासारखे जेव्हा उत्तरं आले, मी म्हणतोय सरासरी 15 जरी या 26,000 लोकांनी पाठवले, कारण की एकाने जर 25,000 पाठवले तर तो 15चा ॲव्हरेज कुठला कुठे जाईल, पण आपण म्हणूया सरासरी 26,000 लोकांपैकी 15 लोकांना जरी यांनी मतदानामध्ये कन्वर्ट केलं तर माझी टोटल होते 3,90,000 जी विनिंग फिगर असू शकते. हा पहिला मुद्दा होता. परंतु माझे कर्मचारी, माझा मध्यमवर्गीय विकास मंचचे लोक, माझे असलेले कनेक्टचे लोक, माझे ज्यावेळेस गणेश मंडळांशी आणि वैयक्तिक स्तरावर असलेले संबंधित लोक, आणि ह्याच्याही व्यतिरिक्त आम्ही अजून एका सेगमेंटला हात घालणार आहोत, तो म्हणजे तुम्ही सर्व लोक व सरकारी कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी. आम्ही तुम्हालाही सगळ्यांना प्रश्न विचारतोय आज या ओपन प्रेस कॉन्फरन्समध्ये की तुम्हालाही एका उच्च शिक्षित खासदाराबरोबर काम करायला आवडेल का नाही. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पण हाच प्रश्न आहे की इतके वर्ष झाले तुम्ही तिथं काम करत आहात, तर एक नाविन्यपूर्ण थॉट घेऊन, आयडिया घेऊन मध्यमवर्गीयांना रिप्रेझेंट करणारा, एक मध्यमवर्गीयांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक नवीन उच्च शिक्षित खासदार तुम्हाला चालेल का. तर आम्ही ऑलरेडी काही सरकारी कर्मचाऱ्यांना हा प्रश्न विचारला, त्याचे खूप चांगले रिस्पॉन्सेस मिळाले आणि त्या अनुषंगाने देखील आम्ही लोकसभेची उमेदवारी पुढे घेण्याचा मानस घेतला. शेवटचा मुद्दा माझ्या याच्यामध्ये की मी खासदार झाल्यावर माझ्या निवडणुकीचा पॅटर्न काय असणार आहे, माझा मॅनिफेस्टो काय असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे माझ्याकडे 2 मुद्दे आहेत, ज्या 2 मुद्द्यांवर मला बोलायचं आहे. एक, जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये असलेल्या अडचणी कायमस्वरूपी सोडवता येऊ शकतात, त्या म्हणजे ट्रॅफिक आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट्स. ह्याच्यासाठी मिनी बससारखे काही ऑप्शन्स आहेत, त्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं प्लॅनिंग आहे. शिक्षण, संरक्षण, संशोधन आणि क्रीडा ह्या विषयामध्ये 76 वर्षामध्ये सॉलिड असं काम झालेलं नाही आहे. मला बोलायला आवडेल तो विषय म्हणजे संशोधन आणि शिक्षण. 2047साठी उद्याचा भारत निर्मित करावा लागेल आणि त्याच्यासाठीची सुरुवात आपल्याला शाळांमधून करावी लागेल आणि ती शाळांमध्ये करण्यासाठी आपल्याला शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये, धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.
आज पुण्याचा एक समस्या आणि शैक्षणिक पॅटर्न याला मी मॅच करून तुम्हाला इथंच दाखवू शकतो, तो म्हणजे ट्रॅफिक. जर वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम कडेकोड पाळले, म्हणजे नो पार्किंगमध्ये गाडी नाही लावली, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेली नाही, सिग्नल जम्प केला नाही, तर 25% वाहतुकीचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतो आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होतो आहे असं माझं मत आहे. पण तो शाळेमध्ये जर सैनिकी पॅटर्नमध्ये जर तुम्ही लहान मुलांना जर शिस्त लावून संस्कारित केलं तर हा पॅटर्न तिथंच इस्टॅब्लिश व्हायला लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सैनिकी शिक्षण आपल्या प्रत्येक मुलाला दिलं गेलं पाहिजे, कारण की ती जी शिस्त आहे, देशाबद्दलचं प्रेम आहे, ते सैनिकी शाळांमध्ये जसं दिलं जातो तसं आज मध्यमवर्गीयांच्या प्रत्येक मुलाला दिलं गेलं पाहिजे. देशाच्या बाबतीमध्ये जर विचारात घेतला तर जो सगळ्या आपल्या एकच मुद्दा आहे, तो झाला का मी घेतो क्वेश्चनला येतो. एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मी इन्कम टॅक्स भरतो, मला काय मिळतो, हा सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचा प्रश्न आहे. टॅक्स रिफॉर्मेशन हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, याच्यावर कधीतरी आपण शांततेत चर्चा नक्की करू. पण माझं सरकारला हे प्रपोज करणं असेल की टॅक्स रिफॉर्मेशन 2047चा विचारात घेऊन जेव्हा देश डेव्हलप इकॉनॉमी होईल त्यावेळेस सिनियर सिटीजनचे व्याजाचे दर कमी होतील, FDचे दर कमी होतील. जेव्हा देश विकसित राष्ट्र होतो त्यावेळेस व्याजाचे दर कमी होतात. तर सिनियर सिटीजनच्या पेन्शनसाठीची तरतूद ही त्यांनी आधी भरलेल्या इन्कम टॅक्समधून का करू नये. 2047साठीचा इन्कम टॅक्सचा रिफॉर्मेशन हे आत्ताच येणं जास्त गरजेचं आहे. आणि माझी प्रस्तावना संपवतो एका वाक्याने. ह्यासारख्या अनेक अडचणी मी स्वतः एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यानं मी फेस केलेल्या आहेत. त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की पहिला असा खासदार ज्याने अडचणी फेस केल्या आहेत आणि त्यांनी ह्या अडचणीवर तोड काढून इथंपर्यंत पोचला आहे, तो ह्या 82% लोकांचं रिप्रेझेंटेशन करायला तयार झालेला आहे. आपले प्रश्न असतील तर प्लीज. मी BJPकडे उमेदवारीसाठी अर्ज केलेला होता, परंतु माझा विचार झाला नाही. तुम्ही म्हणले की खासदार उच्च शिक्षित असल्यावरती उद्योग येतील, शिक्षण चांगलं मिळेल, मग ते नेमकं तुम्हाला टार्गेट कोणाला करायचं? कारण पंतप्रधानांना देखील असं उच्च शिक्षित म्हणलं जात नाही, त्यांच्यामुळे बेरोजगारी वाढली जाते बोलतात ते. मग ते तुमचा निशाणा त्यांच्याकडेच आहे का? आणि याला जोडून एक विचारतो की तुम्हाला खासदार म्हणून निवडून द्यायचं, तुम्ही उच्च शिक्षित म्हणून आहात म्हणूनच द्यायचं का बाकी काही? दोन मुद्दे आहेत. मी सर्वप्रथम सांगितलं होतं की मी कुणाला टार्गेट करत नाही आहे. माझं खूप क्लिअर विजन आहे की मी एका गरीब घरातून येऊन शिक्षणाच्या जोरावर इथंपर्यंत पोचलो जिथं सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातला माणूस पोचत नाही. खूप कमी असे लोक आहेत की जे उच्च शिक्षित असताना यशस्वीपणे राजकारणी झालेत, त्याच्यातले माननीय मोदीजी सुद्धा आहेत. आपण त्यांच्या कॅलिबरवर क्वेश्चन मार्क करत नाही आहे, पण मोदीजी एकटे काय करणार आहेत? त्यांना उच्च शिक्षित लोकांचा हात नको का? त्याच्यासाठी मला जायचं आहे. एक मिनटं त्यांचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सर, माझ्या प्रस्तावनेमध्ये मी 4 वेळा बोललो होतो, मी फक्त उच्च शिक्षित म्हणून नाही तर मध्यमवर्गीयांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुद्धा. आणि 2047च्या पूर्वी देशाला विकसित राष्ट्र करायला काही अर्थशास्त्रातले तज्ज्ञ तिथं जाणं अपेक्षित आहे, त्याच्यामुळे सुद्धा मला जाण्याची इच्छा आहे. BJPने दिलं नाही म्हणून तर मी अपक्ष उभा राहतोय ना. हां, बघा, मोदींना सपोर्ट करणारे हे त्यावेळेस बघितलं जाईल. नक्कीच मोदींचा जो विकासाचा अजेंडा असेल तिकडे आपण जाणार आहोत, विकासाच्या अजेंडाच्या बाजूनेच आपण जातोय. पण आत्ताच्या क्षणाला माझं धोरण फक्त मध्यमवर्गीयांचं रिप्रेझेंटेशन संसदेत नेऊन देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये रिफॉर्मेशन आणणं हाच आहे. आजपर्यंत 76 वर्षामध्ये
असा विचार करून कधीच कुठला उमेदवार आलेला नाही आहे. तुम्ही आपण सगळे एक्सपिरियन्स पत्रकार आहात, आपणही सांगा की कोणी मध्यमवर्गीयांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नाही आला आहे, कोणी एखाद्या जातीचा, एखाद्या धर्माचा, एखाद्या पंथाचा रिप्रेझेंटेटिव्ह आला आहे. मी ते सांगितलं, उच्च शिक्षणाबरोबर हां जे आता तुम्ही म्हणले पंतप्रधानाबरोबर उच्च शिक्षित सगळे लोक पाहिजे, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, त्यांच्यावर जे कोण राहते ते कधी उच्च शिक्षित वाटत नाही का तुम्हाला? एक लक्षात घ्या, 543 पैकी उच्च शिक्षित किती आहेत? आता नाही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता महाराष्ट्रामध्ये जे तिकीट वाटप झालं त्याच्यामध्ये किती 40% लोकच उच्च ग्रॅज्युएट आणि त्याच्यावरती होते. मी एक मिनटं, उच्च शिक्षित हा एक पॅरामीटर आहे, त्याच्याबरोबर मध्यमवर्गीय आहे, विकासाचं विजन आहे. पण माझा मी सर तुम्हाला लोकांनी मतदान केलं पाहिजे, तुमचं गणित सांगितलं तुम्ही ते ठीक आहे, 1-1.5 लाख रुपये तुम्हाला मतं पडतील तुमच्या कॅल्क्युलेशननी. माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 5,06,120 मतदान मला होईल. 5,06,120 मतदानापर्यंत आपण पोहोचू शकतो. मी तेच सांगतोय, मी तुम्हाला परत एकदा सांगेल, डॉक्टर मिलिंद संपगावकर हे प्रोफाईल परत एकदा मी तुम्हाला 1-2 मिनिटात डिस्क्राईब करतो. अतिशय गरीब कुटुंबात, ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन अहो सर, पण प्रोफेशनली सक्सेसफुल होऊन हां हो, आम्ही लोकांकडे पोहोचण्यासाठीचा आमचा एक प्लॅन आहे. माझे 26,000 विमा प्रतिनिधी बांधव, आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही जास्तीत जास्त लोकांना टच करतोय आणि ह्या लोकांच्या मार्फत आम्ही मगाशी मी सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही फक्त सोडून दिल्यात, तर परत एकदा लक्षात घ्या, मी 11 लाख जे वोटर्स बाहेर पडलेले नाहीत त्यांना टार्गेट करतोय. लिस्ट समोर आहे, मध्यमवर्गीय माणूस. मी आता ऑलरेडी माझ्या अजेंड्यामध्ये मी जे काही प्रश्न सांगितले, उदाहरणार्थ जो सिव्हिलचा मुद्दा होता, जो टॅक्स रिफॉर्मेशनचा मुद्दा होता, जो इन्कम टॅक्सचा मुद्दा होता, जो GSTचा मुद्दा होता, जो इन्शुरन्सच्या ॲक्टचा मुद्दा होता, विकसित भारताचा मुद्दा होता, याच्या आधी मी परत एकदा सांगेल, याच्या आधी अनेक गोष्टी केल्या गेल्या आहेत. मिलिंद संपगावकर याची ही सवय आधी पण नव्हती आणि याच्या पुढे पण नसेल की जी केलं नाही ते दाखवेल. GSTच्या रिफॉर्मेशनसाठी 18% GSTसाठी फायनान्स मिनिस्टरला 6 वेळा पत्र व्यवहार केलेल्याच्या कॉपीज आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर आत्ता मागच्या 3 महिन्यापूर्वी GST कौन्सिलने दखल घेऊन फक्त तो प्रस्ताव दाखल करून पुढे पाठवला आहे. आपणही हे कधीतरी वाचण्यात आलं असेल. मी मागच्या 1.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय की GSTचा रेट कमी व्हावा, टर्म इन्शुरन्सचा, 2 व्हीलरच्या इन्शुरन्सचा आणि हेल्थ इन्शुरन्सचा.